मला माफ करा. मी आजोबांना नाही वाचवू शकले. नेत्रा, या सगळ्याचा दोष तू स्वतःला का देते? दोष माझाच आहे, कारण मला संकेत आलं होतं, पण तरी मी काही नाही करू शकले. मी तरीही नाही वाचवू शकले. मला माफ करा, मला माफ करा. नेत्रा, नाही नाही नेत्रा, तू ऐक माझं, ऐक. मी काय सांगतोय काय, तू आजोबांना वाचवण्याचा प्रयत्न केलास, पण त्यात तुला यश आलं नाही. याचा अर्थ असं नाही होत की हे सगळं तू केलंस. मला सांग मी काय करू शकतो? मी काय करू शकतो? तुला आलेल्या प्रत्येक संकेताबद्दल तू मला सांगितलं होतंस. तर आपण सगळेच हेल्पलेस होतो ना. आणि नेत्रा, ज्याने कोणी आजोबांची ही अवस्था केली तो लवकरात लवकर सापडेल. पण नेत्रा, आता आपल्याला असं खचून नाही चालणार. घरात बाबा, आजी, आई सगळेच हर्ट झालेत खूप. त्या सगळ्यांना आपल्या आधाराची गरज आहे. आपण असं खचून नाही चालणार. पोलीस आलेत खाली, त्यांना आपल्या सगळ्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. चला. आजोबांची डेड बॉडी वावोशीच्या त्रिनेना देवीच्या डोंगराच्या पायथ्याशी एका झाडावर आढळली. पण आश्चर्य एका गोष्टीचं की एवढ्या वरून बॉडी पडली, पण बॉडीवर कोणतीही जखम नाही, स्क्रॅच नाही. त्यामुळे आम्हाला शंका अशी आहे की आजोबांचा खून करून ती बॉडी झाडावर ठेवली असावी, आमची दिशाभूल करण्यासाठी. कोण करेल? म्हणजे कोणाशी शत्रुत्व होतं त्यांचं? एवढी वर्ष तर ते बेड रिडन होते. बरं, एवढ्या वर्षांआधीचं काही असेल तर मग त्याचा सूड हा असा? मला काहीच कळत नाही. इन्स्पेक्टर साहेब, बाबांच्या मारेकऱ्याला लवकरात लवकर शोधून काढा. मी पदर पसरते. बाबांच्या गुन्हेगाराला शोधा प्लीज. म्हणजे मला खरंच कळत नाहीये, जो माणूस इतकी वर्ष अंथरुणाला खिळून होता, म्हणजे ना तर बोलता येत ना चालता येत, असा माणूस कोणाचं काय बिघडवू शकतो? इन्स्पेक्टर साहेब, प्लीज शोधा. मॅडम, तपास सुरू आहे. माय गॉड, दिस इज अनबिलिव्हेबल. हे एवढं सगळं घडलं आणि आपल्याला काहीच कळलं नाही. आजी, तुम्ही कोणाला पाहिलं नव्हतं का? किती वेळा सांगू ग? मी झोपले होते आणि डोळे उघडता क्षणी माझ्या तोंडावर फवारा मारला गेला. त्यानंतरच नाही ग मला आठवत काही. फाल्गुनी, प्लीज आता आईला कोणी काही विचारू नका. या सीसीटीव्ही फुटेज दाखवतो तुम्हाला. बसा. इंद्राणी, काय होऊन बसलं ग हे? इतक्या वर्षानंतर यांच्याशिवाय जगायचं मी नाही सहन करू शकत. मी नाही जगू शकत ग यांच्याशिवाय. पाणी घ्या बघू. नकोय मला, काय नको. असं काय करता आई? त्रास होईल तुम्हाला अशानं. खाण्यापिण्याची काळजी घ्यायला हवी की नाही? तब्येत सांभाळायला हवी. इंद्राणी मॅडम, बघा ना कशा त्रास करून घेतायत आई स्वतःला. सांगा ना तुम्ही तरी काहीतरी. आई पाणी घ्या भाऊ, नका त्रास करून घेऊ.
खरंच सांगते इंद्राणी मॅडम, मी असतात ना तर हे सगळं झालंच नसतं. म्हणजे जी गोष्ट होऊ नये म्हणून आई इतकं जपत होत्या ना, शेवटी तेच झालं. त्या नेत्राला आई तू नाव घेऊ नकोस ग तिचं. आई ती सून आहे आपली. तुला कळलं नाही का? माझ्या समोर तिचं नाव घ्यायचं नाही. शेखरनी मग अशी टाळाटाळ केली, पण मला त्याच्याशी बोलायचंय आत्ताच्या आत्ता. थांबा आजी, ऐका माझं. आत्ता काही करू नका. तिच्यामुळे एवढं सगळं झालंय आणि तुम्ही म्हणताय काही करू नको. शांत राहा. तुम्ही आराम करायला हवा. बसा. शांत राहा. कामगिरी यशस्वीरित्या पार पाडलीस. गेला म्हातारा, पोचला वरती. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. मरतोय मरतोय मरतोय, मरतच नव्हता म्हातारा. किती दिवस झाले. पण तू त्याला मारलास. खूप छान वाटतंय. चला, माझं नाही पण निदान तुझं तरी काम झालं म्हणायचं. पण आता तुला एक गोष्ट करावी लागेल. कुठली गोष्ट? तू म्हणाली होतीस की ज्या दिवशी म्हातारा तिरडीवर पोहोचे त्या दिवशी तू मला सांगशील की तुला म्हाताऱ्याला का मारायचं होतं. काय संबंध होता तुझा आणि म्हाताऱ्याचा? सांग. बोल. सांग. मला नकोय काही आत्ता. तुम्हाला भूक लागली असेल ना, काही खायला करू तुमच्यासाठी? काय तुझं? कशाला आलीयस? मी आहे ना इथे. विचारतेय त्यांना. तेच विचारायला आलीये खरं तर. मी आता त्यांना तेच सांगत होते की मला काही नकोय खायला. रुपालीबाई साहेब आता इंद्राणी आत्यांच्या खोलीत का आल्या असतील? नेत्राचा काही भरोसा नाहीये. ती परत येईल, लपून ऐकेल. तेव्हा म्हाताऱ्याचा विषय आपण नंतर बोलूया. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ह्या कामामध्ये मी पूर्ण मदत केली आहे तुला. त्यामुळे माझ्या कामामध्ये तुला मदत करावी लागेल. आता माझं काम म्हणजे नेत्राला संपवायचं. नेत्रामुळे कुणाच्याही जीवाला धोका असूच शकत नाही. कारण देवी आईने ठरवल्याप्रमाणे नेत्राचा जन्म जीव घेण्यासाठी नाही, जीव वाचवण्यासाठी झालाय. आणि माझा जन्म झालाय जीव घेण्यासाठी.
जो मी घेतला. मी मारलं पद्माकर राजाध्यक्षला. आणि कसली शिक्षा? काय बोलतेस तू? सांगते. सगळं सांगते. नाही नाही, असं नका करू. नेत्रा, कधी ना कधी सत्य सगळ्यांना कळणारच आहे ना. नको आत्या, नको. सांगावं लागेल. तुम्ही आयुष्यभर ज्याची पूजा केलीत, ज्याला आयुष्यभर तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलत, तो माणूस नराधम होता. राक्षस होता. इंद्राणी प्लीज, आत्ताच्या आत्ता थांबवा हे सगळं. प्लीज स्टॉप इट. तुमचा नवरा 40 वर्षांपूर्वी वावोशीत आला. तुम्ही एकदा या गावात आलात ना, तुम्हाला जावंच नाही वाटणार. साहेब, माझं प्रेम आहे तुझ्यावर, माझ्याशी लग्न करशील? इथून गेल्यानंतर ना मी आईला सांगून टाकेन मला तिची सून सापडली. तुझ्या त्रिनयना देवीची शपथ. शेण खाल्लंय पोरीनी. अरे फोटोशी आहे ती. ओके अद्वैत, बाबा ऐका, आपण असं अज्युम करून चालूया की आपण पोलिसांकडे नाही गेलो, ठीक आहे. पण मग ती जर पोलिसांच्या हाती लागली तर ते इंद्राणीपर्यंत सहज पोहोचतील. म्हणजे काय, आज नाही तर उद्या पोलीस तिला पकडणारच आहेत. मग आपण का लपवून ठेवतोय हे सगळं? नाही तेजस, ऐका, बाबांशी बोलतो मी, जरा थांब ना. बाबा, आपल्याला एक फर्म डिसिजन घ्यायला हवा. मला वाटतं आपण सगळ्या गोष्टींचा नीट विचार करायला, सगळ्या शक्यता पडताळून पाहायला हव्यात आणि मगच काय तो निर्णय घ्यायला हवा. साहेब, तुम्ही काही खाल्लं नाहीये. काहीतरी आणू खायला? नको.
कॉफी आणू? अजित दार उघडलं का? नाही. मी म्हणालो होतो ना नेत्रा, सगळ्या मागे इंद्राणी हत्याच असणार. खरा ठरला माझा संशय. मला वाटलं खरंच इंद्राणी आत्यांनी आजोबांना माफ केलं. मी डोळे झाकून विश्वास ठेवला त्यांच्यावर. का सांगितलं नाहीस मला? मला विश्वासात घेऊन सांगितलं असतं तर काय फरक पडला असता? का नाही सांगितलंस? आणि या सगळ्यांना सांगितलंस ही अशा प्रकारे का? तुझ्यासाठी माझा जीव धोक्यात घातलाय मी. तुला मदत करण्यासाठी सगळे धोके पत्करले. तू काय केलंस? फसवलंस मला. का फसवलंस? मी फसवलं नाहीये. तुला म्हटलं ना, पद्माकरला मारायचं हे मी तुला सांगितलं होतं. का मारायचं हे नव्हतं सांगितलं. पण मग ह्या सगळ्यांना तरी का सांगितलंस? कळते तुला हे प्रकरण किती अंगाशी येईल, चिघळेल सगळं, मी अडकेल यात. काळजी करू नकोस, तसं काही होणार नाही. निर्धास्त राहा तू, कारण मला पद्माकरला मारायचं होतं, तुला नाही. निर्धास्त राहा म्हणजे हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं तर तुझ्या पाठोपाठ मी आणि बंटी आम्ही दोघंही अडकू. काय करणार होतो आम्ही? मी बघते. बघते काय बघते? एक गोष्ट लक्षात ठेव, जर पोलीस माझ्यापर्यंत पोहोचले ना तर तुला म्हाताऱ्यापर्यंत पोहोचवायला वेळ लावणार नाही मी. म्हटलं ना मी, तसं काहीही होणार नाही. पण हा इतका सगळा मूर्खपणा करायची गरजच काय होती तुला? मी जाते. तूच म्हणाली होतीस ना, तुला कोणतीही शिक्षा दिली तर ती तू मान्य करशील. मग आजपासून याच घरात राहायचं कायमचं. हीच तुझी शिक्षा समज. आत्या थांबा. तुम्ही गेलात तर आजी तुटते. त्यांना समजून घ्या. नेत्र तू पण? मला कळत नाही काय झालंय तुम्हाला. या बाईने आजोबांचा खून केलाय, त्या बाई बरोबर या घरात राहायचं. दिस इज इम्पॉसिबल. हे नाही होऊ शकत. नेत्र तेजस बरोबर बोलतोय. आपण नाही राहू शकत त्यांच्या बरोबर एकाच घरात. आणि मला कळत नाहीये तू आणि आजी कोणत्या नात्याने यांना थांबा म्हणून सांगताय. त्या काय म्हणाले ऐकलंस ना, त्यांना नको आहेत कोणतीही नाती. मग तू आणि आजी का हट्ट करताय? मी पण नाही राहू शकत मर्डरर बरोबर. नाही नाही, मलाही शक्य नाहीये. यांच्याकडे बघताना सतत आठवत राहील की यांच्यामुळे बाबा गेले. एक्झॅक्टली. का राहू द्यायचं यांना आपण आपल्या घरात? आई म्हणतात ना म्हणून. आई? हा,
हे बघ आधी, आईंना त्रास झालेला नाही सहन होणार मला आता. आणि इंद्राणी मॅडम काय म्हणाले आठवतंय ना, की त्यांच्या विरोधात कोणी गेलं तर आपल्या सगळ्यांनाच त्रास होऊ शकतो. साहेब, तुम्हाला माहिती आहे ना, जे काही घडलं ते सगळं विधिलिखित होतं. सगळं देवी आईच्या इच्छेनुसार घडलंय. मला आजोबांच्या मृत्यूचा संकेत आला होता. आणि त्यानंतर आम्ही आजोबांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. पण नाही वाचवू शकलो. कारण आजोबांचा मृत्यू विधिलिखित होता. आजी, ज्या क्षणी आजोबांकडून मनोरमा आजींवर अन्याय झाला होता, त्याच क्षणी आजोबांचा मृत्यू इंद्राणी आत्यांच्या हातून होणार हे देवी आईनेच योजलं होतं. मित्र, का नाही माझ्या नवऱ्याला वाचवलंस? आजी, आपण कोणाशीही लढू शकतो, पण देवी आईशी नाही. मनोरमा आजींनी आजोबांना शाप दिला होता की त्यांचा वध देवी आईच्या भक्ताकडूनच होईल. हा शाप अटळ होता. आणि आजोबांना ते माहित होतं. कदाचित म्हणूनच मी सुरुवातीला जेव्हा या घरात आले तेव्हा माझ्याकडे बघून, माझ्या गळ्यातल्या या देवी आईच्या चिन्हाकडे बघून आजोबा घाबरायचे. इंद्राणी आत्यांना या घरात राहू द्यायला काही तर्क नाहीये. पण आता ह्या क्षणाला आपण तर्कांपलीकडे जाऊन विचार करायला हवा. इंद्राणी आत्या गुन्हेगार आहेत का? तर हो, आहेत त्या गुन्हेगार. मला तुरुंगात नाही चढायचंय. आई काही बंटी, असं काही होणार नाही. तिला तू नाही दिसलायस. म्हणजे तू दिसला असतास तरी चेहरा झाकलेला होता की नाही तुझा. म्हणजे तिला बंटी नाही दिसलाय. जर नेत्राला बंटी आहे हे कळलं असतं तर ती शांत राहिली असती का? आणि इंद्राणींनी सांगितलं तर? नाही रे, नाही सांगणार ती. अरे असं कसं नाही सांगणार? मी किती दिवस पोलिसांपासून वाचत राहू. आज नव्हतं तर इथपर्यंत पोहोचतील आणि मला पकडतील. अरे नाही होणार आहे रे, नाही होणार. असं नाही होणार. मी तोच विचार करतेय की इंद्राणीने का केलं असेल असं. म्हणजे तिच्या डोक्यात काहीतरी असल्याशिवाय ती उगाच असं काही करणार नाही. काहीतरी शिस्त आहे तिच्या डोक्यात. म्हणजे सगळ्यांना अंधारात ठेवून ती. पण तिने घरात सगळ्यांना सांगितलं की तिनेच म्हाताऱ्याला मारलंय, तरी सुद्धा तिला घरात ठेवलंय. म्हणजे आता पोलीस तपास थांबणार. आणि हा पोलीस तपास थांबावा म्हणूनच ही इंद्राणी मास्टर स्ट्रोक खेळली. मी बोलायला हवं होतं रे इंद्राणीशी, पण माझीच बंबेरी उडाली होती त्यामुळे मी काही बोललेच नाही. पण तू आता काळजी करू नकोस. असं कसं काळजी करावी लागणार? काल ते पनीरची भाजी मागवलेली हॉटेलमधनं. हा, पनीरची भाजी मागवली होती तर त्याच्यात ना एक झुरळ होतं. झुरळ ते असं बघत होतं माझ्याकडे. तो डबा उघडला, जवळ का माझ्या अंगावर आलं. शांत हो, शांत. आम्हाला उंदराला ना तू इथे औषध आणलंय बंटी. मजुराला ना पनीरची भाजी आवडते. डबा
शांत हो, शांत. सिरियसली, म्हणजे मला खरंच माहित नव्हतं की तू इतक्या लांबचं बघू शकतेस. तुला दूरदृष्टी आहे, मला खरंच कल्पना नव्हती. पण मी मान्य करते, या बाबतीत तू माझ्या वरचढ निघालीस. आणि माझ्यापेक्षा हुशार माणसं मला आवडतात. मनापासून सांगते, म्हाताऱ्याला तूच मारलेस. हे कबूल करून तू काय खेळी खेळलीस. सिरियसली, काट्यानेच काटा काढायचा. तुझं ध्येय होतं म्हाताऱ्याला मारणं, आणि ते पूर्ण करण्यासाठी मी तुला पूर्ण मदत केली. माझं ध्येय आहे नेत्राला संपवणं, आणि हे माझं ध्येय पूर्ण करण्यासाठी तू मला मदत करायचीस. कसं करायचं, काय प्लॅनिंग करायचं ठरवू आपण. पण माझं हे ध्येय पूर्ण होणार एवढं नक्की. इतकी वर्ष देव समजत होतास ना तुझ्या बापाला. देवारात बसवायचं काय ते राहिलं होतं, पण तो तर हैवान निघाला. म्हणजे तुझ्यासारखाच दुसऱ्या बाईच्या प्रेमात पडला. ओले केस बघून. थांब थांब थांब, बोलायचंय मला अजून. आता तरी तुला कळलं असेल ना रे शेखर, की मी तू समजतोयस इतकी वाईट नाहीये. खूप आरोप केलेस माझ्यावर. मीच तुझ्या बापाला मारलं असं वाटत असेल तुला, पण कुणी मारलं? तुझ्याच सावत्र बहिणीने. सावत्र बहीण म्हणजे तुझ्याच बापाचं पाप. काय पण तुम्ही बापले किती सारखे आहात रे, शोभता एकमेकांना. अगदी बापासारखा निघाला असतो. ती बापावरच केलं. करेक्ट आहे तुझं, पण लक्षात ठेव, उशिरा का होईना माझ्या बापाला त्याच्या कर्माची फळं भोगावी लागली. उशिरा का होईना त्याला शिक्षा मिळाली. माझ्या बापाचा तडफडून मृत्यू झाला. यावरून तू शिक. उशिरा का होईना नियती न्याय करतेच. केलेल्या पापाची शिक्षा मिळतेच. आता पुढचा नंबर तुझा आहे. तूही अशीच तडफडून मरणार. बघू कोणाचं नशीब चांगलं आहे, कोणाचं वाईट आहे. तेच तुझ्या जगण्याचं उद्दिष्ट आहे. पण कधी कधी उपाय सापडला तरी नियतीने लिहिलेला मृत्यू टळतोच असं नाही. मृत्यू आहे तो. मृत्यू न जाने धन लालच, मृत्यू न जाने माया. नियति लिखे फरमान तो मृत्यू, हरे प्राण छोड़े काया. सुतक फक्त 14 दिवसाचं नाही, आयुष्यभराचं सुतक लागणार आहे. मी ते लावणार आहे. मला सांग, म्हाताऱ्याला वाचवायला मरमर केलीस. वाचला म्हातारा नाही ना? तसंच तुझं होणार आहे.
म्हणजे तुझं जगण्यासाठी होणार आहे. जगण्यासाठी तडफड तडफड करावी लागेल तुला. तुझं जगणं मरणं आता तुझ्या त्या त्रिनयना देवीच्या हातात नाहीये, रुपाली देवीच्या हातात आहे. त्यामुळे तुझं मरण निश्चित आहे. ज्याप्रमाणे मनोरमाला त्याची शिक्षा मिळाली तशीच ती नेत्रालाही मिळेल, आणि ती शिक्षा म्हणजे मृत्यू. पद्माकरचा मृत्यू जर विधिलिखित असेल तर नेत्राचाही मृत्यू विधिलिखितच आहे. तिचा मृत्यू अटळ आहे. आत्या काही हवंय का तुम्हाला? काही नकोय. अगं विचारतेस काय काही हवंय का म्हणून? दमल्यात बघ किती.